कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उमा, हाँ? गरम है सांभाळ। या काय गरम पाणी? हाँ उमा, ते चहाचा शिरस्ता मोडूक नको म्हणून। सोबत काय सामान नाही आणलं आपण। आपली पोरच वापरतायत ना घरी, परक्यांसाठी थोडी सोडून आलोय। पण काहीतरी व्यवस्था करूक होई, म्हणजे आपला ठीक आहे। ओवी पण आहे ना आपल्यासोबत। ठीक आहे, मी काहीतरी व्यवस्था करते। या धरा जरा घ्या ना। काय करताय उमा? घ्या घ्या। अहो घ्या, या मोडा आणि काहीतरी सामानाची व्यवस्था करायच। घ्या बघू। उमा, काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुमका? या स्त्रीधन हा, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं तुमच्या आईची आठवण हा, ती मी अशी जाऊ देणार नाही बाहेर। उमा, माझ्या मनगटात अजून तेवढी ताकद हा, माझ्यामध्ये हिंमत हा की मी माझ्या बायकोचं आणि पोरीचं पोट भरू शकतोय। मी करते काहीतरी, तुम्ही काळजी करू नका। घाला ती बांगडी हातात। बरं थांबा जरा। या जरा फोडून देतास आणि खोबरा काढून द्या। हे घ्या उमा। आणि ह्या तुम्ही घ्या। घ्या, उपाशी पोटी घराबाहेर पडायचं नाही। असं काय करतास? आजपासून आपण आपल्या नवीन आयुष्याचा श्री गणेशा करतो ना। या प्रवासात मी तुमच्या सोबतच आहे। हा पण जा काय करशाल तर सांभाळून, जीवाक जपून। घरी तुमची बायको आणि मुलगी वाट बघता, हे विसरू नका। मी जाऊन येते, काळजी घ्यावा स्वतःची। चारू, ए चारू, चारू बाळा, चारू, चारू, अरे बा, झोपली होती का? अरे झोपायचं ना मग। अगं काय नाही, काय नाही, काय नाही। कसं आहे ना, आमच्या लालीने एवढा मोठा घाट घातलाय, म्हणजे तिच्या सख्या भावाला आणि वहिनीला घराबाहेर काढलंय। आवडलं मला, खूप खूप जबरदस्त आवडलं। त्याच्यामुळे काय ना चारूबाई, तुम्हाला आमची सून म्हणून मी सुद्धा संमती दिलेली आहे।
हे अगं अरे कशाला कशाला हे बघ चारू, आता राहिला प्रश्न आमच्या चिरंजीवांचा. बघ, श्रीनू तुझ्या प्रेमात पडायला हवा असेल हं? तर त्याला मस्तपैकी असे चांगले गरमागरम पदार्थ बनवून देत जा. त्याला काय आवडतं काय नाही हे आमच्या लालीला विचार आणि मग कर. हं? मी आता तुला मार्ग दाखवलेला आहे, त्याच्यावर कसं चालायचं हे तुझं तू ठरवायचंस. काय हो काय झालं तुमका? हा, कालपर्यंत माझ्या बरोबर भांडत होतास हा, आणि आता बरी पलटी मारलास हा. ए पलटी नाही. कसं आहे ना लाली, की आयुष्यभरासाठी तुझ्याबरोबर नातं जोडलंय ना, ते निभवायला तर हवंच ना. हा? तुझी साथ नाही देणार तर कोणाची देणार? एवढा तर चारूबाई, सॉरी सूनबाई, हा, बघा तुमच्या होणाऱ्या सासूबाईंचा आणि तुमच्या आत्याबाईंचा सल्ला घेऊन चला, लागा कामाला. चला असे मस्तपैकी गरमागरम असे पोहे बनवा आणि मस्तपैकी आलं बिलं ठेचून ना मस्तपैकी असा गरमागरम चहा बनवा. चला काय चाललंय तुझं? आलं मस्तपैकी आणि मस्त गरमागरम पोहे. काय पोहे? पोहे. मला नको आहेत पोहे. हा? मग काय खाणारच? उपाशी राहणारच काय? हा, नाही उपाशी नाही राहणार. चारुताई, तू मला फॉरेन दीदी ती फ्रँकी बनवून द्यायची ना चपातीची, ती बनवून दे. फ्रँकी, हो का? नाही मग मी जातो उमाईकडे. उभे राहू तिकडे. काय काय चाललं? घरात जा बनेल ना तर खायचा गपचूप, कळला ना? हा, आणि त्या उमाईकडे गेलास ना तंगडी तोडून हातात दे ना तुझ्या. हा, मग आणि तू काय उभी राहिलीस? काय बोलले हे? पोहे कर ना मग. हा, जा जाऊन पोहे कर, लवकर कर. आणि पहिले ना आधी अंघोळी आटप. हा, लवकर कर जरा, सगळ्या का भूक लागलेली आहे, कळता की नाही तुमका? हा, गो लवकर. हे बघ, यात आहेत पोहे, हा हे कांदे, इथे मिरच्या आहेत, कोथिंबीर घे इथून जशी लागेल तर. मंजू आत्या, मला ना पोहे करता नाही येत ग. तू सांग ना कसे करायचे. एवढं काय त्यात, सोपे आहेत. तू कर कर कर. आपण एकत्र करूया ना. तुला नाही येत का? हा, नाही मला येतात, पण इतके काय बरे नाही जमत मला. अगं इतकी वर्ष मी घरात फक्त कापून दे चिरून दे हीच कामं करत होते. स्वयंपाकघरातली सगळी कामं उमाताईच करायच्या. आणि उमाताईच्या परदेशात गेलेल्या ना तेव्हा निशी आणि जायचे, त्याच सगळं करायच्या इकडचं. आता डुग्गूच्या डब्यासाठी मूठभर पोहे करणं वेगळं, आणि सगळ्यांसाठी एवढं करायचं म्हणजे. मी तुला केली असती मदत, पण तुला तर माहिती नाही लाली त्यांचा स्वभाव, उगाच मलाच ते ओरडते. त्यापेक्षा तूच तुझं कर. आणि हे बघ, मला त्यांच्या तोंडी लागायचं नाही आता, करतो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.